संन्याशाने पळवून नेली. कोणी? अरे संन्याशाने सांगितलं ना, डोकं काय तापवायला लागलं. म्हणले नाही, तू सगळंच तापलं, डोक्याचं काय करायचं, पायापासूनच तापलेले तुम्ही, डोक्याची काय विषय. दादा मी तुम्हाला 50 एक शब्द बोलू नको, माझी चूक आहे म्हणून मी शस्त्र घ्यायला लागलो आणि मी त्या संन्यासाचे तुकडे करून टाकतो. हिमालयातला संन्यासी कुठे गेला? नारद. नारद थांबल काही? नारदाने विणा जे इथे लटकून ठेवली म्हणलास तुम्ही सांभाळत ना, मालाडवासी सांभाळ. दादा काही कपडे घालू नका. काय झालं? मी म्हणलं ना बाबा माझी चूक, मी त्या संन्यासाचे, मी वर 4थ्या मजल्यावर होतो, कोवळं कोवळं ऊन खात होतो, मला आवाज आला म्हणून मी पाहिलं. म्हणून कशाचा आवाज आहे? काय 10-5 मिनिटामध्ये 10-20 लोकांचे हातपाय, कोणाचे मस्तक तोडून टाकले. सुभद्रेला घेऊन पळून गेला. होता कोण? तुम्ही ज्याला संन्यासी म्हणता ना, तो संन्यासी गिन्यासी कोणी नव्हता, तो अर्जुन निघाला. तुला कसं माहिती आहे? ते पोशाखात दिसला म्हणून मला माहिती आहे. मग तो संन्यासी कसा होता आता ते मला काय माहिती आहे? पोशाख घातलेले बलराम दादा मटकन खाली बसले. म्हणले का रे, नारदाचं तुझं संगनमत झालं की कोणाचं तरी तू वाजवतो बारा. आता काय करायचं? दादा दादा गेलं विसरून, मी आणतो, सुंदर लग्न लावून द्या. तुझ्या मनातच होतं कृष्णा, कृष्णम वंदे. एकंदरीत अर्जुनाचं आणि सुभद्रेचं लग्न कसं झालं हा प्रश्न विचारल्यावरून त्यांनी सांगितलं. यानंतरचे बरेच प्रसंग आलेले आहेत. एक असाच रमणीय प्रसंग आहे, पण ते फार वेळ करण्यात काही मजा नाही. रोजच्या रोज तो प्रसंग असा आहे की भगवान गोपाळकृष्ण हे पूर्ण नर आहे, आपलं नारायण आहे, आणि अर्जुन हा नर आहे हे दाखवणारा तो प्रसंग आहे. आज या प्रसंगावरून अर्जुनाच्या पूर्ण लक्षात आलं की भगवान गोपाळकृष्ण आता अवतार कार्याची परिसमाप्ती करणार. कारण ज्या ज्या दुष्टांना संपवायचं म्हणून ठरलेलं होतं ते संपलेले आहेत. आता राहिलेत फक्त यादव. उन्मत्त झालेले यादवासाठी भगवंत आहेत द्वारकेमध्ये, पण काळरूपाने आहे. एकदम गंभीर बनला अर्जुन. आता मात्र शेवटच्या क्षणाला आपल्याला भगवान गोपाळकृष्णाला एकटं सोडायचं नाही. हा केव्हाही सुधाम गमन करू शकतो. ही अवस्था लक्षात आली. अर्जुन त्यांच्या जवळ राहिलेला. अशा रीतीने भगवान गोपाळकृष्णाचा हा अलौकिक असा प्रपंच. महाराज राजा परीक्षितीने विचारलं, या यादवांची एकंदर संख्या किती? अरे राजा, यादवानांच्या संख्यानम, तशी संख्या काही करतात नाही, पण एक सांगतो तुला, 30 कोटी सहस्राणाम 88 शतानि च. तीन 3,88,000 इतके गुरुकुल होते. आणि त्या गुरुकुलामध्ये फक्त यादव बालक, बाकीच्यासाठी एंट्रन्स बंद. मग विचार करा, 3,88,000 जर यादव बालक, आता त्यांचे मायबाप नाही का, आणि अशा किती पिढ्या असतील. एकंदरीत आकाशात जेवढे तारका आहेत इतकी यादवांची संख्या होती. सगळे उन्मत्त झाले होते. त्यांना संपवण्यासाठी भगवंत विराजमान आहे. खूप त्याच्या अनेक प्रसंगाचं वर्णन आहे. एका वेळेला भगवान गोपाळकृष्ण 2 ठिकाणी जेवायला गेले, ते वर्णन आलेलं आहे. 3 देवामध्ये त्रिषु देवेषु को महान, हे भृगु महाराजांना परीक्षा पाहायला लावली. महाविष्णूच हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो विष्णू म्हणजे भगवान गोपाळकृष्ण आहे. अशा त्या भगवंताचं द्वारकेतलं वास्तव्य आणि तिथले त्याचा सगळा विलास आपण पाहिलेला आहे. एकंदरीत दशमस्कंदाची सांगता या ठिकाणी होते. दशमस्कंद मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं, हे भगवंताचं हृदय आहे. श्रीमद भागवतातलं हृदय म्हणजे दशमस्कंद आहे. फक्त भगवान गोपाळकृष्णाच्या इत्थंभूत गुणो हरिही. भगवान गोपाळकृष्ण कसा होता पाहायचा असेल
दशमस्कंद वाचा. जन्मापासून तर अगदी यादवांच्या प्रलयापर्यंत संपूर्ण कथाभाग या दशमस्कंदात आलेला आहे. संपूर्ण भागवताचं पारायण करता न आलं तर दशमस्कंदाचं पारायण केलं तरी भागवताचं पारायणाचं फळ मिळतं, अशी या स्कंदाची महत्त्व आहे. दशमस्कंद संपवून एकादश स्कंदाला प्रारंभ होतोय. 2 क्षण भजन करू आणि एकादश स्कंदाला प्रारंभ करू. गोविंद हरे गोविंद हरे राधारमणु गोपाल हरे गोविंद गोपाल कृष्ण भगवान. राजा जर अस्तिमित झाला. महाराज या यादवांना शाप लागण्याची भगवंत वाट पाहत होते. म्हणजे लागला कोणाचा शाप? ब्राह्मणाचा. महाराज ब्रह्मण्यानाम वदान्यानाम नित्यम वृद्धोपसेविनाम ब्रह्मशापः कथम अभूत वृष्णीनाम कृष्ण चेतसा. सुंदर प्रश्न विचारला. ते यादव सगळे ब्राह्मण भक्त आहेत आणि भगवान गोपाळकृष्णाच्या चरणाच्या आश्रित आहेत. मग अशा या यादवांना शाप द्यावा असं ब्राह्मणाला का वाटलं? आणि भगवान गोपाळकृष्ण जर अन्यथा कर्तुम होते तर ब्राह्मणाने दिलेला शाप उलटवू शकत नव्हते का? का मरू दिले आपले यादव? सांगतो म्हणाले. जवळ राहणाऱ्याला भगवंत ओळखू येतोच असं नाही. याची कल्पना भगवान गोपाळकृष्णाला असल्यामुळे त्यांनी आपण पाहू शकलो नाही, पण एक कथा सांगितली होती भगवंताने यादव बालकांना. त्या कथेचा भावार्थ असा होता की घेता आले तर तुम्ही या लोकांचे आशीर्वाद घ्या, पण शापाच्या भानगडीत पडू नका. 60 वर्ष सहस्राणि विष्ठायाम जायते कृमिः. 60,000 वर्षापर्यंत नरकात जावं लागतं. हो, मग किती नारायण नागबळी करा, किती कालसर्प शांत्या करा, जेवढं पाहिजे तेवढं फळ मिळत नाही. मिळतं नाही असं नाही, पण जेवढं पाहिजे तेवढं फळ. काय एकदम सगळं कसं धुतलं जाईल हो? अशी सूचना दिलेली असताना सुद्धा एक दिवशी या यादव बालकांना त्या ऋषी मंडळीची परीक्षा घ्यावी वाटली. काय झालं होतं? भगवान गोपाळकृष्ण आता अवतार कार्याची परिसमाप्ती करणार आहे, त्याची कल्पना असलेले सगळे राजर्षी देवर्षी ब्रह्मर्षी यांनी आता भगवंत थोडा काळ या द्वारकेत राहणार आहेत म्हणून पिंडारक क्षेत्राच्या ठिकाणी वस्तीस्थान निर्माण केलं. तिथे राहायला लागले बराच काळ. कृष्णाने विचार केला की माझ्यासाठी यांनी स्वतःचे आश्रम सोडून इथे आलेले आहे, आपणही द्वारकेचा मोह कमी करावा. म्हणून भगवान सकाळी रोज 9 ते 12 3 ते 6
आश्रमात येऊन बसायचे. सत्संगात भवती साधुता खलाना म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे हे लोकांना सांगण्यासाठी, त्यांच्या शंका निरसन करण्यासाठी भगवान गोपाळ कृष्ण ऋषी मंडळीत राहायचे. यादव बालक जे पिंडारिका क्षेत्रात खेळत होते त्यांनी पाहिलं की आपले बाबा कृष्ण बाबा रोज या ऋषी मंडळीत येतात. काय असलं पाहिजे या ऋषीजवळ? काही यादव बालक हुशार होते, ते म्हणाले अरे यांना भूतम आगामी कम येतं, भूतकाळाचं भविष्यकाळाचं पूर्ण ज्ञान या लोकांना असतं, म्हणून बाबा तिथे येतात काही माहिती विचारायला. कृष्णाचं म्हणाले भस्माचे पट्टे ओढले दाढे वाढवले म्हणजे काय साधू होतात का? परीक्षा पाहिल्याशिवाय आपण कोणाला साधू म्हणायला तयार नाही. अशा विचाराचे एकत्र आलेले यादव बालक त्यांनी काय केलं? ते वेशयित्वा स्त्री वेशैहि सांबम जांबवती सुतम. जांबवतीच्या मुलाला ज्याचं नाव सांब आहे, स्त्री वेश परिधान करायला लावला. हे 2-4 यादव बालक आले. व दुर्वासा भृगु अंगिरा, दुर्वास प्रधान अनेक लोक होते, संत मंडळी. भगवान गोपाळ कृष्ण द्वारकेत गेलेले पाहिले. एकटी ऋषी मंडळी पाहिले, नमस्कार केला. महाराज ही मैत्रीण आणली आमची, पहिल्यांदाच गर्भिणी आहे, आपल्याला भविष्य काळाचं ज्ञान आहे. खरं म्हणजे प्रश्न तिलाच विचारायला पाहिजे, पण तिला लज्जा वाटायला लागली, आम्ही ती सोडून दिली. आणि तुम्हाला प्रश्न विचारतो आम्ही की हिला मुलगा होणार की मुलगी होणार? दुर्वासासारखे ऋषी बसलेले होते. म्हटले महाराज अरे अरे मूर्खांनो, जनयिष्यति वो मंदाः मुसलम कुलनाशनम. जा, मुलगाही होणार नाही मुलगी होणार नाही, तुमच्या कुळाचा विनाश करणारा मुसल. घाबरले, नमस्कार केला, बाहेर आले, झाडाच्या मागे नेलं, कपडे काढून पाहतात तर मुसळ. काय पंचायत झाली? आता काय करायचं याचं? कुणाला विचारायचं? गोपाळकृष्णाकडे जाता येतं का? नाही, त्यांनी आपल्याला काही दिवसापूर्वीच सांगितलं होतं तुम्ही या लोकांच्या नादी लागू. उगाच परीक्षा पाहिली, विषयाची परीक्षा पाहिल्या. आजोबाकडे गेले, उग्रसेन महाराजाकडे. त्यांनी सांगितलं अरे कारण कशाला पंचायती केले, पण आता असं करा, या मुसळाचं बारीक चूर्ण करा आणि त्या समुद्राच्या काठावर फेकून द्या, हो जे होईल ते होईल. तसा ब्राह्मणाचा शाप अटळ असतो, आपण आपल्याकडून प्रयत्न करावा. यज्ञ कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझे समजा. चूर्ण बारीक करून टाकून द्या समुद्रात. यादव बालकाने ते चूर्ण बारीक केलं, एकदम समुद्रात टाकून दिलं. एक तुकडा काही केला बारीक होईना, फेकला. तो एका माशाच्या पोटात गेला, तो मासा एका गोळ्याच्या जाळ्यात अडकला. तो एका शिकाऱ्याने विकत घेतला आणि शिकाऱ्याने सगळ्या माशातून या माशाचं पोट फाडल्यावर पोलादी तुकडा निघाला. आनंद वाटला, वा बरं झालं, आपल्या बाणाला लावू. हे तर श्वापलं मारायचे असतात ना, पोलादाचा तुकडा नव्हता, आपण बाणाला लावू. बाणाला लावला आणि जेव्हा यादव ब्राह्मणाच्या शापाने समाप्त होणार तेव्हा भगवान गोपाळकृष्णाच्या पायामध्ये हा बाण जाणार. भगवंतांनी सुद्धा सांगितलं की ज्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य असतं, ते नामस्मरणाने आपली वाणी पवित्र करतात, त्यांच्या वाणीच्या सामर्थ्याला मी सुद्धा टाळत या नवांना शाप लागला होता. भगवंताला थोडं बरं वाटलं, एक एक काम उरकायचं आहे. मनामध्ये विचार करायला लागले, अवस्थाच अशी होणार की मी स्वधाम गमन करणार, पण माझे वसुदेव देवकी इथे राहणार. माझ्यावर
पुत्र प्रेम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मी परमेश्वर असून सुद्धा त्यांच्या दृष्टीने मी कोण आहे? त्यांचा मुलगा आहे. मग मुलांनी आधी जायचं, आई वडिलांनी मागे थांबायचं, हे दुःख ते सहन करू शकणार नाहीत. मग त्यांना काहीतरी ज्ञान दिलं पाहिजे. पण मी सांगतो तुम्ही ऐका, असं कधी परमेश्वर करत नाही. कोणाचं तरी माध्यम करतो. एक दिवस काय झालं, वसुदेव देवकी असे द्वारकेच्या महालात बसलेले होते. नारद महाराज आले. अर्थात कृष्णाने प्रेरणा केलेली आहे की महाराज आमच्या आई वडिलांना खरा तत्वविवेक समजावून सांगा, जेणेकरून ते मला परमेश्वर मानतील. म्हणजे मी निघून गेलो तरी त्यांना वाईट वाटता कामा नये, अशी अवस्था करा. नारद आले. नारदाची पूजा झाली आणि वसुदेव देवकीने त्यांना प्रश्न विचारला. महाराज, माणसाने जीवनामध्ये काय मिळवलं पाहिजे? 4 श्लोकाचा प्रश्न आहे. आशय त्याचा आहे. नारदाला अतिशय आनंद वाटला आणि नारद असं म्हणाले की वसुदेव महाराज, आपण फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे बरं का, पण मी या प्रश्नाचं उत्तर देत नाही तर आमचा पूर्वज निमी राजा होता पृथ्वी तलावर. या निमी नावाच्या राजाकडे नवनारायण आले होते यज्ञामध्ये. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, सगळे वृषभदेवाचे 100 पुत्र होते, त्यातले हे 9 आहे. त्या दिवशी आपल्याला सांगितलं होतं. यांची पूजा केली आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारला तोच प्रश्न राजा निमिले या नवनारायणांना विचारला. काय म्हणाले? दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रिय दर्शन. अत आत्यंतिकं क्षेमं पृच्छामो भवतो नघाः संसारे स्मिन् क्षणार्धोऽपि सत्संगः क्षेमधिरनृणा. असं ऐकून माहिती आहे की दुर्लभ हा मानुष हा देह, माणसाचं आयुष्य अत्यंत दुर्लभ आहे. म्हणजे इतर 84 लक्ष योनी जीवयोनीमध्ये मानवदेह अतिशय वारंवार मिळतो असं नाही. पापपुण्य समेभूत, तो प्रसंग आपल्या मागे येऊन गेला आहे, तितके खोल जायचं नाही आपल्याला. पण असा दुर्लभ असणारा मनुष्य देह, जी वस्तू दुर्लभ असते ना ती मनुष्य सांभाळून वापरतो, तसा देह सांभाळून वापरला. आपल्या पंचपाळ्याच्या डब्यामध्ये हळद, मीठ सगळं असतं की तिखटा मिठाच्या पंचपाळ्याचं, हळदी कुंकू पूजेचं नाही, स्वयंपाकघरातलं. सगळ्याबरोबर केशराची डबी पण असते. पण हळदीच्या बरोबरीने केशर वापरतो का आपण? तिथे जसा विवेक पाळतो आम्ही की नाही, दुर्लभ आहे. हळद काय किती टाका, केशर तसं नाही, असायला असते पण वापरायचे तेव्हाच वापरतो. तसा मानव देह अत्यंत दुर्लभ असल्यामुळे हा चांगल्या रीतीने वापरला पाहिजे. तर असा हा दुर्लभ मानव आहे, मानव देह आहे. याच्या द्वाराने काय मिळवलं पाहिजे? यम लब्ध्वा अपरम लाभ. असं काय आहे? वा, सुंदर प्रश्न विचारला बरं का. असं ते नारायण बोलले. त्यातला ज्येष्ठ जो आहे नारायण, त्याचा नाव एक कवी, त्यांनी सांगितलं की वसुदेव निमी महाराज, मनुष्य बहुतेक परमार्थ जो करतो तो भीतीपोटी करतो. बहुतेक परमार्थ आपला भीतीपोटी आहे. बसा प्रसादाला, गुरुवार आहे, गुरुवार मोडत नसतो आम्ही गुरुवार मोडला, आम्हाला 12वा गुरु आहे, तो गुरु फिरवी. जवळपास आपला 80%. ही भीती कशाची आहे? मन्ये कुतश्चित भयमच्युतस्य पादांबुजोपासनमत्र नित्यम
उद्विग्न बुद्धे असद आत्मभावात. असद असणाऱ्या वस्तूच्या ठिकाणी आत्मभाव पाहिल्यामुळे जी वस्तू क्षणभंगूर आहे तिच्यावर आपण ती खूप काळ टिकणार आहे अशा रीतीनं प्रेम करतो. जसं म्हणाले मुलांना मातीचे खेळणी आणून द्यावी, भावले काही अमुक ढमुक आणून मनापासून खेळतात, पण एखादं खेळणं हातातलं तुटलं फुटलं रडतातही तसेच. मग घरातली मंडळी मोठे असतात ते सांगतात की बाबा अरे जाऊ दे, तुला नवं आणून देऊ. ते म्हणतात नाही मला हेच खेळणं पाहिजे. याचं मी आता लग्न लावलंय काल भावलीस, मला तेच खेळणं पाहिजे. शेवटी आपण सांगतो अरे ते मातीतलं होतं, मातीत गेलं. आम्ही जितक्या सुलभ रीतीनं मुलांना सांगतो, संत आम्हाला तेच सांगतात. असद आत्मभावात. हे सगळं असद आहे जग. आज दिसतं पण कालांतराने नष्ट होणार आहे. म्हणून जी जी वस्तू माझ्या सन्निकर्षात आलेली आहे, जी मी माझी मानतो, ती मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्याजवळ राहिली पाहिजे असं वाटणं हे त्या भावलीवर प्रेम केल्यासारखं आहे. मुळात भीती कशामुळे उत्पन्न झाली? भयम द्वितीया अभिनिवेशितस्यात् ईशात अपेतस्य विपर्यय स्मृती. हा जीवात्मा पहिल्यांदा शिवात्म्यामध्ये होता, पण तिथून खाली पडला आणि मी मला जीव मानायला लागलो, शिव आहे विसरून गेलो. त्यासाठी काय करायला पाहिजे तर पादांबुजोपासनम अत्र नित्यम. भगवंताच्या चरणाची उपासना करायला पाहिजे. कधी? दर गुरुवारी, एकादशीला, गुरुपौर्णिमेच्या उत्सवात नाही. अत्र नित्यम. श्वास घेताना जसं आम्ही कधी म्हणत नाही की आता 60 वर्षाचं झालो, किती श्वास घेतले, आता यापुढे घ्यायचा नाही, घेऊन घेऊन कंटाळा आला. ते आता तसा कंटाळा येत नाही. पादांबुजोपासना. आणि ती परमेश्वराच्या पादांबुजाची उपासना कशी करायची हे शिकायचं असेल, तस्माद गुरुम प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परे च निष्णातः ब्रह्मण्युप समाश्रयः. शब्दज्ञान आणि अनुभूतीजन्य ज्ञान या दोन्ही ज्ञानामध्ये जो पारंगत आहे. शब्दज्ञान कशासाठी पाहिजे? शिष्याने कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं समर्पक उत्तर देण्याची क्षमता असली पाहिजे. म्हणून विधिवदधीत वेद वेदांगत्वेन आपाततः अधिगतः अखिल वेदार्थः असे सद्गुरू असावे. तस्मात् गुरुं प्रपद्येत. शाब्दे परेच निष्णातः. शब्दज्ञान पंडित असले पाहिजे आणि त्यांना परमेश्वराच्या कृपेचा लाभ झालेला असले पाहिजे. ज्यांनी परमेश्वराला ओळखलेलं आहे असे गुरु असले पाहिजे. गुरुसारखे दिसणारे गुरु असतातच असं नाही. तांदूळामध्ये काही खडे असतात ना, दिसतात तांदूळासारखे, पण खाऊन पाहिलं तर डोळ्याला पाणी येतं. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. गुरु सारख्या दिसणाऱ्या कोणत्याही गुरुच्या मागे लागलं तर शेवटी डोळ्याला पाणी येईल. आणि खऱ्या गुरुला जर शरण गेलं, काय करतात? आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ. म्हणून गुरुला शरण जाणं हा सोयीचा मार्ग आहे. गुरुमध्ये असं सामर्थ्य असतं की समोर आलेल्या शिष्याने कोणकोणत्या जन्मात काय काय चांगलं केलं वाईट केलं पाहण्याची क्षमता असते. आणि ते अधिकार पाहून अधिकार तैसा करू उपदेश. ते आपल्याला साधना सांगतात, त्या साधनेवर परिनिष्ठित राहावं आणि ती साधना करून 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 सद्गुरूशी एकरूप झालं ना की सद्गुरू म्हणजे परमेश्वरच असतात. तुका म्हणे गुरु भजनी अहो देव भेटे जनी वली. आम्ही गुरुची जर आराधना केली तर आपोआप देवापर्यंत ते नेऊन पोहोचवतात. त्याचं कारण काय? आम्हाला वेगळ्या देवाकडे जायचं कामच पडत नाही. गुरु साक्षात सगळ्या देवाचा निवास सद्गुरूंच्या पायापाशी आहे. आणि म्हणून
गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे. एकंदरीत गुरुच्या भजनाने शेवटी मी कोण हे लक्षात येतं. वसुदेवा, जगात जेवढे जेवढे काही दृग्गोचर पदार्थ आहेत, जे डोळ्यांनी पाहायला जातात, हाताला स्पर्शित होतात, पायाला लागतात, हे सगळे पदार्थ नष्ट होणारे आहेत. याचा अर्थ काय? भगवान गोपाळकृष्णाने सुद्धा मानवी रूप धारण केलेलं आहे, देह धारण केला आहे. पण ज्याचा ज्याचा पंचमहाभूतापासून देह निर्माण झाला, ते पंचमहाभूत आपला आपला हिस्सा काढून घेणार आज ना उद्या. आणि मग कापुराची वाती, उजळली ज्योती, ठाई समाप्त. अग्नीला अग्नीचा भाग काढून घेतला, पृथ्वीला पृथ्वीचा भाग काढून घेतला, जलाने जलांश काढून घेतला, काय राहील आमच्याजवळ? मग जीवो ब्रह्मैव नापरा. पण तो नेण्यासाठी वासना क्षीण व्हायला पाहिजे. आणि वासना क्षीण फक्त सद्गुरूच्या कृपेने होतात. सद्गुरूला शरण जायला पाहिजे. आपण कोण हे लक्षात येईल. आपण भाग्यवान आहात की परब्रह्म परमात्मा गोपालकृष्ण आपल्या घरी पुत्ररूपाने आलेला आहे. देवकी, लक्षात ठेव, जन्माला आल्याबरोबर त्यांनी तुला कोणतं रूप दाखवलं होतं? अलौकिक असे दैत्य संपवण्याचं कार्य केलं आहे. हा सामान्य मानव असं पाहू नको रे सगळे, हा परब्रह्म परमात्मा या भावनेनं पहा. नारदाचं काम झालं, नारद निघून गेले. वसुदेव देवकीला एक दृष्टी आली की कृष्ण हा कोण आहे? पूर्ण ब्रह्म सनातन. तरीही देवकीच्या मनात एकदा भाव आला. नाही म्हणाले, एकदा आपण परीक्षा घेऊन पाहू. गोपाळकृष्ण रोज पाया पडाले, नमस्कार केला. देवकीने विचारलं, कृष्णा वेळ आहे का थोडा? म्हणलं हो. गुरुच्या घरी अध्ययन केलं तू? म्हणाले हो. मग अध्ययन पूर्ण झाल्यावर गुरुला दक्षिणा दिली असतील नाही रे? म्हणाले हो. काय दिली दक्षिणा? म्हणाले, आई, एक लहानसा मुलगा त्यांचा प्रभास क्षेत्रात गेला होता, बरेच वर्ष आला नाही. गुरुमायना इच्छा प्रदर्शित केली. मी गेलो सुतला लोकाला, आणून दिला. सुतला लोकाला सामान्य मनुष्य जाऊ शकतो का? देवकीने कशी बारीक परीक्षा घेतली पहा. सुतला लोकाला सामान्य मनुष्य जाऊ शकत नाही, कारण सुतला लोकाचा स्वामी आहे बली, त्याच्या अलीकडे यमराज. एकदा त्याने भेट घेतल्यावर तो म्हणतो आता राहा, नाही का? पण हा जाऊन गुरुचा मुलगा घेऊन आला, त्या अर्थी हा परमेश्वर असला पाहिजे. गुच्चूप बसले. कृष्णाने विचारलं, आई का विचारलं तू? काही सहज सहज नाही, हेतू आहे काय? खरं सांग. पाय दाबून दाबून खरं सांग आई, खरं सांग. आई ओशाळली, म्हणणार, अरे कृष्णा, जसे त्या गुरुमायचा एक मुलगा गेला होता ना, माझे 6 मुलं तुझ्या मामाने या भिंतीवर धाड 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 आपटून मारले रे. एकदा डोळ्याने पाहावं वाटतं, आणशील का? आई किती वेळ केला ग, आत्ता जाऊन आणतो. गेले भगवंत पुन्हा सुतला लोकाला. यमराजाची भेट घेतली, बलिराजाची भेट, दोघांनी कृष्णाची पूजा केली. म्हणले, पूजा कीच्या नंतर करा. आमच्या आईचे या जन्मातले जे 6 मुलं होते, हे कोण होते यांचा पूर्व इतिहास आहे. मोठं प्रकरण आहे. हे जन्माला का आले, आपटून का मारले गेले, आणि आज कृष्णाने पुन्हा त्यांना आज सद्गती दिली. प्रसंग मोठा आहे, आपण आज पाहू शकत नाही. गोपाळकृष्ण गेले, त्या 6 मुलांना बरोबर घेऊन आले. आई, हे बघ हे 6 मुलं, आस्मर, उद्गीत, पतंग, क्षुद्रपुरुष, गृहिणी, असे 6 मुलं आहे. हा पहिला, हा दुसरा. बापरे कृष्ण केवढे झाले रे हे? आहे, आता वय झालं ना त्यांचं तेवढं, माझ्यापेक्षा सगळे मोठे आहेत नाही तेवढं. बर, त्यांनी नमस्कार केला. वसुदेव केला, मांडीवर बसून घेतला. इकडून पाय तिकडून पाय. लेकरू बऱ्याच दिवसानंतर भेटले. आई, पण यांचं एका विशिष्ट ठिकाणी कार्य चालू आहे आणि कोणाचं प्रारब्ध क्षीण करता येत नाही. तो माझा स्वभाव नाही, पाठवू का यांना? तुला समाधान झालं ना? हो बाबा, झालं. गोपाळकृष्णाने त्या 6ही बालकांना सांगितले की जा आपल्या आईबाबाला नमस्कार करून या. ते नमस्कृत्य गोविंद देवकीं पितरं बलम.
त्या प्रत्येक बालकांनी बलरामाला नमस्कार करायचा, देवकीला नमस्कार करायचा, वसुदेवाला नमस्कार करायचा. आणि कृष्णाजवळ आला की कृष्णाला नमस्कार केला की कृष्णाने मस्तकावर हात ठेवायचा. एक ज्योत तयार व्हायची की आकाशवाणीने, आकाशमार्गाने 1 2 3 4 5 6 आपलं अलौकिकत्व पुन्हा एकदा भगवंताला आपल्या मातेच्या समाधानासाठी सिद्ध करावं लागलं. आता मात्र एक दृष्टी आली वसुदेव देवकीला की कृष्णम वंदे, आनंद झालं. बरेच दिवस निघून गेले. यादवांना शाप लागलेला होता ब्राह्मणाचा आणि त्या शापामुळे बुद्ध भ्रष्ट झाल्या. आतापर्यंत सगळे बंधनं पाळणारे यादव कोणते बंधनं पाळायला तयार नाहीत. आई वडिलाच्या विरुद्ध वागायला लागले, शास्त्राच्या विरुद्ध वागायला लागले, अनाचार करायला लागले, अत्याचार करायला लागले. गावातले वृद्ध असे यादव आले, कृष्णाला विचारायला लागले, देवा आतापर्यंत चांगल्या चांगल्या घराण्यातले लोक, पण चांगल्या घराण्यातले लोक भ्रष्ट व्हायला लागले रे, अधर्म करायला लागले, काय कारण असलं पाहिजे. द्वापरे समनुप्राप्ते, काय सांगू, हा काळाचा महिमा आहे. आता द्वापार युगाची परिसमाप्ती आणि कलियुगाचा प्रारंभ. कलियुगाला प्रारंभ झाला की आपण पहिल्या दिवशी ऐकले कलीचं वर्णन. नराहा पुण्यविवर्जिता दुराचाररता परद्रव्याभिलाषिणः परस्त्रीसक्त मनसः, हे सगळे असं चालणार. हे पण देवा याच्यावर काही परिमार्जन आहे. जेव्हा सामुदायिक असं एखादं संकट येतं ना, तेव्हा सामुदायिकच उपचार करावा लागतो. काय करायचं, आपण सर्वांनी प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी जायचं, तिथल्या देवदेवताचं पूजन करायचं, काय दानधर्म करायचा, संध्याकाळी आपल्या आपल्या घरी यायचं. भगवान गोपाळकृष्णाची आज्ञा, परिमार्जन करण्यासाठी निघाले, यात्रा करायची प्रभास क्षेत्राची. आपल्या आपल्या वाहनावर बसले. सगळ्यांना दुपारचा प्रश्न, 12:30 वाजता काय करायचं, म्हणजे घरून बांधून आणायचं. बरोबर घेऊन आले, देवदेवताचं दर्शन, यज्ञ, याग काय व्हायचं ते झालं. खायला बसले. यादव होते, मर्यादा उल्लंघन करत होते. वारुणी मदिराम पित्वा, यात्रेला हे बरोबर आणावं का? यात्रा कशासाठी करायची? आम्ही जे घरी करतो ते यात्रेत करायची बुद्धी होऊ नये म्हणून. आज रोज 12 वाजता जेवतो, आज 3 वाजले, सहनशीलता आली पाहिजे म्हणून यात्रा आहे. रोज गादीवर झोपतो, पण आज घोंगडीवर झोपायचं, अशी झोपेची सवय लागली पाहिजे. उद्या डॉक्टरने सांगितलं की स्पॉन्डिलायटिस झाला, मग तर झोपावर लागेल. हा सगळा अभ्यास करण्यासाठी यात्रा. पण आताची यात्रा जी आहे ना, ती या पद्धतीची नाही. आताचं काही सांगायसारखं नाही, पण पूर्वीच्या काळी अहो मला आठवतं, कोणी काशीला चाललं म्हणलं ना, अख्खं गाव निरोप द्यायला यायचं. कारण शक्यतो वापस येणार नाही याची 100% खात्री असायची. आता तिथून आल्यावर नातू पण तू होईपर्यंत मरतच नाही का? जे घरी खातो ते तिथं, जे घरी पितो ते तिथं, कशाला यात्रा करतो? यादवांनी तेच केलं. मैरे एक नावाचं द्रव्य घेतलं, प्राशन केलं आणि बोलता बोलता भांडणं करायला लागले. बोलता बोलता दुसरं कोणी आलं नाही बरं यांना संपवायला. तू काय समजतो स्वतः, मी म्हणजे काय, म्हणले उचल गदा, झाली सुरू. सगळ्यांच्या हातातले शस्त्रास्त्र संपत आले. भगवान गोपाळकृष्ण म्हणाले चांगली रंगत आली. आता अश्वत्थाच्या झाडाखाली बसले होते, पाहत होते सगळं. शस्त्रास्त्र जवळपास संपत आले. धावत धावत गेले, या झाडाची फांटी तोड, त्या झाडाची फांटी तोड, उगवलेलं गवत उपट, आज जिवंत सोडणार नाही. एकमेकाला मारायला लागले. हे गवत कशाचं होतं? आपण ऐकलं ना, मुसळाचं चूर्ण करून फेकलं होतं, त्यापासून एक गवत निघालं होतं. ते एकमेकाला मारायला लागले.
भगवान गोपाळकृष्णाने पाहिलं की जवळपास सगळे संपत आले. चतुःपंचावशेषिता, 4-5 यादव शिल्लक. पाहावे ना भगवंताला आपलेच यादव आपल्यासमोर ताड 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 मारायला लागले, लांब गेले, कोणाला ओळखू येणार नाही अशा ठिकाणी. हे महाराज मागे आहेतच त्यांच्या. कोण? उद्धव. सावलीप्रमाणे बरोबर राहणारा हा भगवंताचा भक्त आहे. यापूर्वी एकदा ब्रह्मदेव आले होते विमान घेऊन. भगवंता इथलं काम आटोपलंय, तुम्हाला नेण्यासाठी विमान आणलं. म्हणजे सध्या येणार नाही, आमच्या सगळ्या यादवांचा निपात माझ्यानंतर फार उन्मत्त होतील. मी 4-5च शिल्लक ठेवणार आहे, पण त्यांचे इतके पेपरला नावं येतील पुढे, त्यामुळे जास्त शिल्लक ठेवायचे नाही. त्यांना आवडले की मग मी येतो, तुम्ही जा. आता उद्धवाला भीती वाटायला लागली की काम आटोपले, कदाचित विमानामध्ये बसायसाठी भगवंत लांब गेले. उद्धव त्यांच्या मागे 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 देवा मला सोडून कुठे जाऊ नका, इतके दिवस तुमच्या बरोबर राहिलो, आता सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही. भगवान गोपाळकृष्ण झाडाखाली बसलेले आहे. अरे उद्धवा, असं म्हणाले, प्रत्येक जीव हा स्वतःचं प्रारब्ध घेऊन जन्माला येतो आणि आपलं आपलं प्रारब्ध संपून जात असतो. तू माझ्याबरोबर तिथे येऊ शकत नाही, मी जिथे जाणार आहे. आणि तुझ्यावर माझं खूप प्रेम असलं तरी मी इथे काळ संपल्यावर मलाही राहता येत. तू जरा आठव, अरे तू शिष्य कोणाचा आहेस? तुझे गुरु इतके साधे सोपे नव्हते, पण तू गुरुला विसरला ही पंचायत आहे. जेव्हा गुरु शिष्याला विसरतो, माफ करा, शिष्य जेव्हा गुरुला विसरतो तेव्हा त्याच्या पतनाला तो कारणीभूत ठरतो. सगळ्यांना विसरावं पण गुरु मात्र पक्का धरावा. तू गुरुला विसरला. आठव एकदा, ज्ञान आठवतंय देवगुरु बृहस्पतीने शिकवलेलं. देवा मला सगळं ज्ञान होतं रे, तू सगळा घोटाळा केला. मी म्हणले हो, काय झालं? तू मला त्या गोपिकांचं सांत्वन करायला पाठवलं. उद्धवा सांत्वन कर जा, मला पाठवलं तू गोपिकांकडे. मी त्यांना तत्वज्ञान सांगितलं, त्यांना त्या ज्ञानाची प्राप्ती झाली, भक्ती करू लागल्या आणि ज्ञानही मिळवलं. पण माझी पंचायत काय झाली, मी तेवढा पक्का भक्त बनू शकलो नाही आणि ज्ञान निघून गेलं. सगुण गेले ब्रह्मज्ञाने, निर्गुण गेले अभिमाने, दोन्हीकडे अभिमाने ओस केले, समर्थ म्हणाले त्याप्रमाणे. आता तू सांग मला काय सांगायचं. खूप प्रयत्न केले, उद्धव काही केले ऐकायला तयार नाही. अतिशय जवळचा आहे, प्रेमाचा आहे, स्नेहाचा आहे. उद्धवा, तू जसा हट्टीपणानं मला प्रश्न विचारलाय तसाच एकदा प्रश्न आमचे पूर्वज यदुराज होते. यदुराज यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये एक अवधूत नावाचा ब्राह्मण आला. अवधूत नावाचा ब्राह्मण अतिशय समाधानी, कोणत्याही अवस्थेमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचा भाव कधीही बदलायचा नाही. केव्हाही पाहावा प्रसन्न चेहरा त्याचा असायचा. यज्ञ संपला, सगळे लोक गेले, सगळ्यांचे सत्कार झाले. अवधूताला मी विचारला प्रश्न यदुराजाने, महाराज आता पुढे कुठे जाणार? एक दिशा ठरलेली नाही. मग दुपारचं जेवण तो देतो, झोपायचं कुठं? अरे एवढी व्यवस्था भगवंतानी केलेली आहे. आकाश पांघरून घ्यायचं, दगड उशाला घ्यायचा, शांत झोपायचं. काळजी नाही, कशाची काळजी करायची? एवढे खाद्यपदार्थ तयार केलेत, प्रत्येक ऋतूचे फळं प्रत्येक झाडाला लागलेले असतात. त्या त्या ऋतूमध्ये फळाचा आस्वाद घ्यायचा. वाहत्या नदीचं पाणी त्या काळी होत आहे. आता पुढे आपल्याला पंतवाला नातवाला सांगावं लागेल, या नदीचं नाव यमुना, हिला पाणी असायचं, लोक नावेत बसायचे, इकडून तिकडे जायचे.
ते म्हणतील नाही 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 खोटं सांगू नका, अशी अवस्था. भगवंताने व्यवस्था केली, त्या व्यवस्थेमध्ये समाधानाने राहायचं. जे मिळालं त्याचा आनंद व्यक्त करायचा नाही, जे मिळालं नाही त्याविषयी खेद बाळगायचा नाही. महाराज हे ऐकायला सोपं आहे हो. आज मी यदुराजा आहे, किती वैभव आहे, किती ऐश्वर्य आहे माझ्याजवळ, अनेक पिढ्यांना संपणार नाही एवढं आहे, तरी मला वाटतं की माझे मुलं चांगले वागतील का, माझे नातू माझ्या परंपरा टिकवतील का, माझा पण तू ही संपत्ती सांभाळेल का, असं वाटतं मला. आणि तुम्हाला दुपारची पण काळजी नाही. हे शिकलात कसे? अरे त्यासाठी मी खूप गुरु केले, खूप गुरु केले. 24 गुरु प्रसिद्ध आहेत. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो मी गुरु केला जाण. आज अशी अशी अवस्था आहे, जग संपूर्ण गुरु दिसे. मला एकही कोणी वाईट माणूस दिसत नाही, प्रत्येकात काहीतरी चांगलं घ्यावं वाटतं. आमच्याजवळ बुद्धी कशी आहे? आम्ही म्हणतो ते समोरचा माणूस सारखा माळ जप करतो, जाऊ द्या लक्ष कुठे आहे त्याचा माळीत, अधूनमधून घड्याळाकडे पाहतच होता. अरे तो अधूनमधून पाहत होता, पण तू सतत घड्याळाकडेच पाहतो, त्याचं काही नाही. दुसऱ्याचा लहानसा दोष सुद्धा आम्हाला पर्वताप्रमाणे वाटतो, पण आमचा पर्वता एवढा दोष सुद्धा आमच्या लक्षात येत नाही. ही आमची अवस्था आहे. एकदा लोकांमध्ये गुण पाहायची सवय लागली ना आम्हाला, की कोणामध्येही गुण दिसतो. पहिल्यांदा मला गुण दिसला पृथ्वीमध्ये. अवधूत ब्राह्मण सांगतो, पृथ्वीत काय गुण आहे? क्षमा. काही लोक असे म्हणाले की रोज पृथ्वीला सकाळी गंध फुलवा, पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वम विष्णुनाथ. पण काही लोक असे आहेत की रोज सकाळी नांगर काढला की खरखर 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 उकरून काढतात, जमिनीला खड्डे पाडून ठेवतात, काय काय करतात. पण पृथ्वी माता असं कधी म्हणते का की रोज गंधफुल वाहतात, यांना सांभाळील, हा नांगरून काढतो, याला संपवून टाकील, नाही म्हणत. तुला जसं वागायचं परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा वापर करून ते वाग. मी मात्र माझं काम आहे, मी धारिणी आहे, धरण करते, तिला धारिणी असं म्हणतात. तो गुण मी पृथ्वीपासून घेतला. अहो एक गंमत लक्षात घ्या. म्हणाले तुम्ही खूप संतापले, मनुष्य संतापला, शांत करायचं. मनुष्य काय धरतो? संतापलेल्या माणसाला शांत करायचं, माणूस काय धरतो? महत्वाचं अंग कोणतं आहे? डोकं. पण संतापलेल्या माणसाचं डोकं धरून पहा, तो तुमच्या डोक्यात घालील दगड. पण पाय धरले तर अर्धा शांत होतो. मग पायामध्ये हा सद्गुण का आला? पायाचा पृथ्वीशी जवळचा संबंध आहे. आपल्या शरीरातला फक्त पायाचाच भाग असा आहे की जो पृथ्वीच्या नित्य सन्निकर्षात नित्य सान्निध्यात आहे. त्या पृथ्वीचा गुण पायामध्ये येतो महाराज. मग त्या पृथ्वीपासून मी क्षमा शिकली पाहिजे की माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला कोणी गंधफुल वाहणारे सापडतील, तर काही लोक मला नावं ठेवणारे, काही खेटराचे माळ घालणारे सापडतील. पण मी माझं समाधान न बिघडलं पाहिजे. गंध लावलं तरी शरीराला, खेटर घातलं तरी शरीरावर, मी शरीर नाही हा भाव लक्षात राहायला पाहिजे. पृथ्वीला गुरु केलं, जलाला गुरु केलं. पाण्याचं कसं आहे? एक तर ते समतल राहतं, इकडे उंच आहे तिकडे खाली असं पाणी राहत नाही, समतल. आपण सर्वांशी साम्यानं वागलं पाहिजे. मुळात पाण्याला रंगा बरोबर सत्यापर्यंत जाऊन पोहोचता येतं. नंतर म्हणाले 24चे 24 गुरु पाहणं थोडं वेळेच्या कक्षात अवघड आहे आणि आज फार त्रास द्यायला लागले.
पतंग नावाचा एक प्राणी आहे, त्याला गुरु केलं. काय करतो तो? विझवण्यासाठी दिव्यावर झडप मारतो, पण दिवा विझत नाही, हात जळून जातो. तसा मनुष्याची झडप सगळी विषयावर, विकारावर. काय होतं? विषयाला हा मिळवू शकत नाही, विषयाला गिळून टाकतात मरेपर्यंत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, फार काही बोलत नाही विषयावर. विषय हा फार खोल आहे. पण एकंदरीत आपण शंकराचा तो प्रसंग आठवा, कोणता? मोहिनीचा. की रूपाच्या मागे जर मनुष्य लागला, रूपा म्हणजे रूप, गैरअर्थ काढतात, त्याचे मनुष्य मागे लागला तर शंकराची फजिती झाली. आमचं काय होईल? स्पर्श एक गंमत सांगून टाकतो, जाऊ द्या आता. सगर नावाचे ऋषी होते, सौभरी नावाचे ऋषी होते. त्रिकाल संध्या करायचे, नामस्मरण सतत असायचं. खूप साधना झालेली, वेदशास्त्रांचा अभ्यास झालेला. ज्या राजाकडे ते पौरोहित्य करायचे त्या राजाला 50 मुली होते. एकदा काय झालं, संध्याकाळची संध्या करण्यासाठी नदीमध्ये उभे राहिले सौभरी ऋषी. म्हणजे प्रत्येक गोष्टीतून सावधान कसं राहिलं पाहिजे, विषय आपल्याला कसं खातात हे आपला विषय चालतो. संध्या करत असताना एक मासा आणि एक मासोळी, एवढाच मासा, एवढीच मासोळी, पण त्यांचं ते मिलन चाललं होतं तिथे. त्यांचं प्राणायाम चालू, संध्या चालू, लक्ष तिकडे गेलं. म्हणजे काय कमाल आहे, म्हणजे एवढाशे जीव आहेत म्हणाले. हे एकमेकाला अगदी आता मिसळून राहणार, एकमेकाच्या जवळ राहणार, यांना लेकरं बाळ होणार, हे ऋषी विचार करतात. खरं म्हणजे हे लेकरं बाळ यांना म्हातारपणी उपयोगी येणार आहेत का? नाही येणार. पण आपल्याला लेकरं झाल्याचा आनंद त्यांना आहे, आणि आपण नुसतं नाक दाबू दाबू बेजार आहे. अजून लग्न नाही, काही नाही. काय पाहिलं? क्षुल्लक मासोळीचं मिलन. पण मनुष्य विकारी कसा होतो? सोडून दिली संध्या. काय करायचं संध्याला? झाली तर मुलीचं नाव ठेवू संध्या. गेला राजाकडे, महाराज मी एक निर्णय घेतला. चांगलाय. काय घेतलं? मला लग्न करायचं. चांगली गोष्ट. खर्च आपला, खर्च करू नका, मुलगी द्या. अरे महाराज, आता तुमच्यासारख्यासाठी मुलगी मी कुठे पाहू? अर्ध वय होऊन गेलेलं होतं, मी कुठे पाहू? तुम्ही मुलगी वगैरे पहा, लग्नाचा खर्च, तुम्हाला घर दार जे पाहिजे ते देऊ आपण. मुलगी तुम्ही पहा. नाही नाही राजा, मुलगी तूच पाह. अरे मग मी कुठे पाहू? कशाला बाहेर जातो? 50 मुली आहे तुला, त्यातली एक देऊन टाक. राजाची आली पंचायत. याला नाही म्हणावं तर हे बस कोल होऊन जाय, कुत्र होऊन जाय, गाडा होऊन जाय, शिळा होऊन जाय, पाषाण होऊन जाय, काय करील काही सांगताय. आणि नाही म्हणावं तर आपल्या राजकन्या, हे डंगरोदीन, अर्ध होऊन गेलेलं वयाच, कोणती मुलगी याच्याशी लग्न करील? पंचायतच आहे म्हणल्या. राजा म्हणला, महाराज तुम्हाला एक सांगतो, आपल्याकडे पूर्ण परवानगी. तुम्ही अंतपुरात जा, आमच्या मुलींना विचारा, जी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे, थाटात लग्न करून द्या. राजाला माहिती आहे, पोट्टे आपलं ऐकत नाही, याच्या काय नादी लावायला लागले, देतील काढून मला. हा हुशार सौभरी म्हणला, मी काही साधा आहे का? इतक्या वर्षाची तपश्चर्या आहे, घेतला हातात पाणी. नारायणा, आतापर्यंत केलेली पाणी तुझ्या पायावर वाहून देतो, मला असं रूप दे हा की कोणत्याही स्त्रीला माझ्याकडे पाहिल्याबरोबर तिला आकर्षण झालं पाहिजे, माझ्या अंगाला सुगंध झाला पाहिजे. भगवंत म्हणले त्याचा असतो. आणि झालं, याला तारुण्य मिळालं. काय महाराज, भरजरी पितांबर घातला, भरजरीत वस्त्र अंगावर घेतलं,
अंगाला सुवास येत होता अत्तर न लावता, आणि अंतपुरात चक्रा मारायला लागला. चक्रा मारायला लागल्यावर सगळ्याच्या सगळ्या मागे लागल्या. का काय माझ्या मागे मागे काय का, आम्हाला तुम्ही पसंत आहे. कोणाकोणाला? आम्हाला 50 मुली तुम्ही पसंत. अरे वा, छान झालं. चला तुमच्या बापाला सांगता का? हो. का मातुराणम न भयम न लज्जा. आले राजाकडे. महाराज, हे आपल्या मुली माझ्याशी लग्न करायचं म्हणतात, आपली परवानगी आहे का? आपण कोण? सौबरी. क्या बात आहे. आपण म्हणाला होतात ना की जी मुलगी तुम्हाला वरायला तयार असेल तिचं लग्न करून देत. 50च्या 50 झालं. लग्न लावलं. आणि जो सतत नामस्मरण करणारा ऋषी, कितीतरी वर्ष झाले, किती लेकरं झाले, किती बाळ झाले, कधी कंटाळा यायची अवस्था दिसेना. एक दिवस पुन्हा त्याला पश्चाताप झाला. अरे अरे, काय क्षुल्लक त्या मासोळीचं मिलन मी पाहिलं. केवढा अधिकारी बनलो असतो, भगवंताच्या पायाचा आश्रय घेता आला असता, पण विषयी बनलो, विकारी बनलो. आता हे सोडून द्यायचं सगळं. पहिल्यांदा जी साधना करत होतो तीच साधना करायची. सौबरी नावाच्या ऋषीने सर्वसर्ग परित्याग करून अरण्यात निघून गेले. विचारी होते, पण प्रत्येक मनुष्य विचारी असतोच नाही. विचारी असल्याशिवाय विकारावर विजय मिळवता येत नाही. एकंदरीत स्पर्श, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध या पंचविषयाच्या अधीन जो जातो, पतंग नावाच्या किड्यासारखे ते विषय आपल्याला झडप मारतात, आपल्याला संपवून टाकतात. म्हणून विषयापासून दूर राहिलं पाहिजे, पतंगापासून. महाराज, माणसाचं मन अनेक ठिकाणी आसक्त असतं. अनेक ठिकाणी. किती खाली येतं मन. फड्या जोड्यासाठी सुद्धा मनापासून भांडण करतो मनुष्य. अंगणात पडलेला फडा, पण शेजारणीनं जर आपल्या फड्याने तिचं अंगण झाडलं, तिला सहन नाही होत. फड्यापर्यंत आपलं चित्त आसक्त झालेलं आहे. हे इतरत्र गेलेलं चित्त काढायचं आणि एका भगवंताकडे लावायचं, यासाठी एका कुमारिकेला गुरु केलं. एक गरीब ब्राह्मणाची मुलगी आहे, पैसा खर्च करायला नाही. वडील संशोधनासाठी गेलेले आहेत. आई वडील दोघंही संशोधनासाठी गेले. मुलगी एकटी घरी आहे. पाहुणे घरी आले. आहेत का गुरुजी घरी? नाही हो, बाहेर गावी गेलेले आहेत. पण आपण या, बसा, गुळ खा, पाणी प्या, दुपारी जेवण करा, तोपर्यंत आमचे आई वडील येतील. मुलीला सांगितलं. आनंद वाटला. वा, आई वडील नाही तरी एवढा सत्कार केला आहे. बसवलं, गुळ खायला दिला, पाणी प्यायला दिलं. आपण कबूल केलं की जेवण करा, किमान भात तरी मांडायला पाहिजे समोर. आहे का घरात काही? आपल्या आईला सवय काहीतरी डाव्या हाताने ठेवायची. उतरंडीच्या माठामध्ये साळी होत्या, कांडायला घेतल्या. घर लहान, एकच भिंतमध्ये. मी जर कांडायला लागले तर बाहेर बैठकीत बसलेल्या लोकांना वाटेल घरात काही नाही. नुसतं एक दिवस आलेल्या पाहुण्याला करून खाऊ घालायला घरात काही नाही. हा काय लग्न करून देईल आणि माझं लग्न मोडेल. कोणीतरी पाहुण्याने पाठवलेले पाहुणे आहेत, असं होतं कामा नाही. साळी काढल्या पण गेल्या पाहिजे आणि मला त्यांच्या लक्षातही न आलं पाहिजे. काय केलं तिनं? पहिल्या काळामध्ये, पहिलं सांगतो सगळं, एकमेकीकडे पाहू नका. कोपऱ्यापर्यंत बांगड्या असायच्या. कोणतंही काम करायला लागले की खळखळ 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 वाजायचं. आता कांडायचं म्हणजे बांगड्याचा आवाज येतो ना. तिने विचार केला काय करावं, अवस्था येणार. दोन 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 काढल्या, आवाज येऊच लागला. शेवटी एक एक बांगडी हातात ठेवली, बाकीच्या काढून ठेवल्या. कांडणं झालं, पसंती झाली, लग्न झालं. ते लग्न होऊ दे तिचं. मुळामध्ये तिचं काम झालं आणि आवाजही आला नाही. ह्यासाठी तिला काय करावं लागलं? सगळे काकणं हातातले काढून ठेवावे लागले. तसे आपण आपले वासनेचे काकणं काढून ठेवायचे. घरातलं प्रेम काढून ठेवा, दारातलं प्रेम काढून ठेवा, पैशातलं प्रेम, दागिन्यातलं प्रेम, मुलाबाळातलं प्रेम, हे सगळे काकणं काढून ठेवून द्यायचे. एक एकच काकण हातात ठेवायचं. मेरे तो
गिरीधर गोपाळ. साधना खूप केली पण मन तिथे नसलं तर त्या साधनेचं काही, ती नुसती क्रिया ठरते महाराज. मला तो प्रसंग फार आवडतो, मी बहुतेक ठिकाणी सांगतो. महाराजांच्या प्रवचनातून कोण्या एका शिष्याने ऐकलं, सगळेच ऐकत होते, किंवा 13 कोटी जप झाला तर महाराजांचं रामाचं दर्शन. प्रवचन ऐकलं, घरी गेला, सात्विक होता माणूस. 13 कोटी जप केला. मग आला गोंधळलेला महाराजाकडे. म्हणलं की महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे जप झाला पण अजून रामाचं दर्शन नाही. ठीक आहे, थांबा, होईल काहीतरी. समर्थानं दिलेला शब्द आहे रामाने की त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करील दोषाचा, संख्या होता 13 कोटी, भेटेल मी जगजेठी. मग होईल दर्शन. पुन्हा काही दिवस गेले की ना महाराज ते रामदर्शन, महाराज ते रामदर्शन. महाराजांनी विचारले, शिवबाबा तुझ्या घरी कोण कोण असतं? घरी कोण कोण आहे? हे बायको आहे, मुलं आहेत, मुली आहे, कामोक आहे. अजून कोण असतं? नाही असं कोण नाही. अजून विचार करा कोण असतं? अहो त्याने भांडे घासणारी सांगितली, कुत्रं पाळलेलं सांगितलं, सगळं सांगितलं. अजून कोण आहे? आता कोणी नाही, म्हणून तुला रामाचं दर्शन झालं नाही. अरे ज्या रामाचा तू जप केला 13 कोटी, तो तुझ्या घरात आहे हे जर तुझ्या लक्षात नाही तर तो दर्शन द्यायला येईल का तुला? साधना करतो पण मन जर नसेल तर, म्हणून सगळ्या वासना काढून ठेवायच्या आणि मन रामरंगी रंगले. सद्गुरूने दिलेल्या साधनेमध्ये मन ठेवावं तर जीवाचं कल्याण. पण त्या कुमारिकेला गुरु केलं, आसक्ती सुटण्यासाठी एका कबुतराला गुरु केलं. मग शेवटचा गुरु आता संपवून टाकू. आपल्याला खरं म्हणजे एवढे चांगले गुरु मिळाले, बाकीच्या गुरुचा विचार करायचं काम नाही, पण कथेत आहे तर सांगितलं पाहिजे. एका अरण्यामध्ये म्हणाले एकच कबूतर होतं. कुठून तरी आलं चुकून, झाडावर राहायचं. काही दिवस गेलेले एक कबूतरी नाही. तिने विचार केला, इकडच्या तिकडच्या झाडावर बसण्यापेक्षा कुणाच्या तरी आश्रयाला बसलेलं बरं. या फांटीवर कबूतर महाराज बसले, इकडे कबुतरींबाई बसल्या. बरेच दिवस आपले आपलं अन्न खात होते, राहत होते. विचार मनात आला, तो तिथे आपण इथे, काही चांगलं आहे का? बोलायला काय हरकत आहे? गप्पा गोष्टी करण्याच्या निमित्ताने एकत्र यायला लागले. महाराज गप्पा गोष्टी करता 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 सहवासातून प्रेम उत्पन्न होतं. ते किती होतं? त्यांच्या प्रेमाला अंकुर आला. आता कबूतर महाराज म्हणाले, बघ आता तू काही बाहेर 4 दाणे जमा करायला जाऊ नको, तू इथेच राहा, मी आणतो. हा उपाशी राहायचा कबूतर, आणि शेतामध्ये जाऊन कुठे गव्हाचे, ज्वारीचे, बाजरीचे दाणे मिळतील, तू खा. आता तुझ्या पोटात एक बाळ आहे ना, तू खा, तुला खायला पाहिजे. माझं काय, मी पुन्हा जाऊन पाहिल. माझं स्वतः उपाशी रावरो केला. आता म्हटलं तुझी अवस्था जरा बिकट आहे. मी एकटा कसाही राहत होतो, किती वर्षापासून या झाडावर राहतो, झोपडं बांधायचं काम पडलं नाही, घरटं बांधायचं काम पडलं नाही. पण आता तुझी अशी अवस्था पाहून काहीतरी व्यवस्था करायला आहे. बिचाऱ्यानं खाण्याचा वेळ कमी केला. या झाडाचे पानं, त्या झाडाचा पाचोळा, तिथल्या काड्या सगळ्या जमा केल्या आणि घरटं बांधलं. तिला सांगितलं की आता बाहेर पडायचं नाही. उपाशी राहायला लागला, तिला पोसायला. याचा अवकाश, तिला लेकरं झाली, मोकळी झाली. तो हे बघ, लेकरं सगळे सांभाळे, पण मोठे होईपर्यंत काळजी करू नको. याने स्वतः खायचं, न मिळालं तर नाही मिळालं आपल्या, पण आपल्या त्या कबुतरीन बाईला, लहान लहान झालेल्या पिल्लाला आणून द्या. हे तसेच एक वेळ खातात, एक वेळ उपाशी. लोकांनी विचारलं तर म्हणतात नाही, तर त्या गुरुपौर्णिमेचा उत्सव होईपर्यंत फक्त एक वेळाच आम्ही जेवत असतो, एक वेळ फक्त दूध घेतो प्याला. काही दिवस झाले महाराज, आता ते कबुतराचे पिल्ल घरट्याच्या बाहेर यायला लागले.
आईनं विचार केला, हे कबूतर एकटा बिचारा जातो, उपाशी राहतो आणि आपल्या सगळ्याला पोचतो, आपण काही मदत केली पाहिजे, पार्ट टाइम तरी. ही कबुतरींमध्ये जायची, कधी कधी 4 दाणे आणायची, पिल्लापुरते, आपल्यापुरते, नवऱ्यापुरते, आपल्या सगळ्या खायची. आता हळूहळू पिल्ला मोठे झाले, झाडाच्या खाली यायला. एक दिवशी एक शिकारी आला, त्यांनी पाहिलं बरेच पिल्ले आहेत घरट्यामध्ये. जाळं अंथरलं, ते दाणे टाकले. लेकरांना माहिती नव्हतं, दाणे टिपण्यासाठी सगळे कबुतराचे पिल्ला आले. आल्याबरोबर महाराज जाळं बंद केलं. शिकारी माणसानं थोड्या वेळाने कबुतरीण बाई आल्या. तिनं पाहिलं, अरे ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, मी उपाशी राहिलो, आमचे हे किती दिवसापासून उपाशी आहेत, पत्ता नाही त्यांचा. सगळ्या पिल्लांना त्या शिकाऱ्याने जाळ्यात घातलं. आता काय होणार माझ्या पिल्लांचं? त्यांचं जे होईल ते माझं झालं. आपणही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. कबुतरीला शिकारी माणसानं घातलं नाही, कबुतरीण स्वतः जाळ्यात गेली. हे कबूतर महाराज कुठे गेले होते? भागवत सांगायला आले. आणि त्यांनी पाहिलं आपले सगळं जाळ्यामध्ये जाऊन बसले सगळे परिवारातले. एकटा होतो ते किती चांगला होतो, तिच्या नादी लागलं. प्रेम नेहमी खाली खाली येतं, ते वरलेलं पाहिजे. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, नाही का? प्रेमाची गती खाली येते प्रपंचामध्ये. महाराज खाली येता 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 तिच्यावर प्रेम करायला लागलो, तिच्यामुळे त्या घरट्यावर प्रेम करायला लागलो, तिच्यामुळे दाण्यावर प्रेम करायला लागलो, त्यामुळे पिल्लावर प्रेम करायला लागलो. आणि ज्यांच्यावर प्रेम केलं ते सगळे आता मरणाच्या मार्गाला लागलेले आहे. आता आपण एकटे राहू शकत नाही, नाही राहू शकत एकटे. मग यांचं जे झालं ते आपलं होईल. कबूतरही त्या जाळ्यामध्ये गेला. एकंदर शिकारी माणसं काही त्या कबुतराच्या पिल्लाला कबुतराला पळायला नेला असेल का? तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मागे एक शिकारी आहे, ज्याचं नाव आहे काळ. त्यांनी जाळं अंथरून ठेवलेलं आहे. मग कबुतरासारखं आपण प्रपंचात अडकून पडायचं का? त्या शिकाऱ्याच्या अधीन जायचं का? नाही. आपल्यावर महाराजांचा शिक्का बसलेला आहे. तेव्हा आपली तशी अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर कबुतरासारखं प्रपंचात अडकून न जाता प्रपंच अवघाची करावा, परी काही परमार्थ करावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. हा सिद्धांत आपल्या मनाला पक्का बांधला पाहिजे आणि सद्गुरू सांगतील ती साधना केली पाहिजे. एकंदरीत अशा प्रकारचं तत्वज्ञान आमच्या उद्धवाला भगवान गोपाळकृष्णाने अवधूत ब्राह्मणाला जे सांगितलं होतं त्या निमित्ताने सांगितलेलं आहे. त्यात साधना मार्ग खूप सांगितला आहे. पूजा कशी करावी, अर्चना कशी करावी, नामस्मरण कसं करावं, सगळा अभ्यास सांगितलेला आहे. तो आपण अनेक प्रसंगाने पाहिलेला आहे. आणि आपलं ध्येय एक पक्क झालं आहे. एका नामस्मरणाशिवाय आपल्याला जर काही करायचं नाही तर 50 वेळा ते ऐकण्यापेक्षा कार्याला प्रारंभ केलेला चांगला. जी कृती महाराजांना आवडेल ती कृती आम्ही स्वीकारायची असा निर्णय झाला की आपलं बाकीचे सगळे श्रवण मनन चिंतन निधी सगळं त्याच्यामध्ये आपोआप येऊन जातं. आपण पहिल्या दिवशी एक उदाहरण पाहिलं होतं की तुका म्हणे आळी झाली भिंगोटी सगळी. एक आळी गोट्याच्या चिंतनाने भिंगोटा रूप होते तर मी रामाच्या चिंतनाने रामरूप होणार नाही का? तसा महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे आपण वागलं पाहिजे. अशाच प्रकारचा सिद्धांत भगवान गोपाळकृष्णांनी अवधूत ब्राह्मणांनी जो यदुराजाला सांगितला होता तो अवधूताला उद्धवाला सांगितला. उद्धवा, आता तू कितीही प्रश्न विचारले आणि मला उत्तर सांगायला लावत बसला, परिणाम होणार नाही. कृतीला लाग. आता इथे थांबू नको. आजपासून 7व्या दिवशी ही माझी सगळी द्वारका समुद्रम प्लावयशी, समुद्रामध्ये जाणार आहे. आणि मी काय करणार आहे तुला माहिती आहे. इथे बसून अश्रू गाळण्यापेक्षा मी सांगतो ते करण्यात तुझं कल्याण आहे. माझा हा अवतार मी सांगेल तसं वागण्याचा आहे. मी केलं तसं करण्याचा नाही. पण लोकांना मी केलं तसं करावं वाटतं. आपली हिंमत आहे का?
त्याने विष पचवलं पुतण्याच्या ह्याच्यात, आपल्याला विंचूला चावला ना, दंश केला, 24 तास रडायला लावतो, काही खरं नाही. त्याने 12 कोस अग्निप्राशन केला. आपण गरम चहा जरी पिला चुकून झटकन, आपण बायकोवर चिडतो, तुला समजत नाही इतका गरम देत असतात, कब्बशिरीच्या अंगावर फेकतो. आपण कृष्णाची बरोबरी करावी का? नाही. पण श्रोते फार अनेक प्रकारचे असतात. शांताराम, एक आमच्या भागवताला श्रोता आला होता,